जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे द नॉलेज ऑफ स्टॉक मराठी या चॅनलवरती. आपण आज डेली ॲनालिसिसचा व्हिडिओ बघणार आहे व मंडेसाठी सोमवारसाठी ट्रेड प्लॅन करणार आहे. पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल निफ्टी 50 बघूया. निफ्टी 50मध्ये काय दिसते आपल्याला? डे कॅन्डलमध्ये एक ग्रीन कॅन्डल दिसते. डे कॅन्डलमध्ये एक क्लोजिंग जी दिसते ती ग्रीन कॅन्डलची दिसते. ठीक आहे, मग आपण प्लॅन कुठला करू शकतो ते बघा मित्रांनो. हे मार्केट एक तर कंटिन्यू कॅन्डल बनवू शकतं, एक होल्ड कॅन्डल बनवू शकतो, या फिर नाहीतर मग एक रिव्हर्सल कॅन्डल बनवू शकतो. हे 3 कॅन्डल बनवू शकतो. ह्याच्यापैकी चान्सेस जास्त कशाचे आहेत तर एक होल्ड कॅन्डलचे चान्सेस जास्त आहेत, 2 नंबरला कंटिन्यू कॅन्डलचे चान्सेस जास्त आहेत आणि 3 नंबरला रिव्हर्सल कॅन्डलचे चान्सेस जास्त आहेत. मग आता ह्याच्यातला आपण ट्रेड प्लॅन करायचा आहे तो होल्ड कॅन्डलनुसार. ठीक आहे, होल्ड कॅन्डलनुसार. मग होल्ड कॅन्डलनुसार प्लॅन कसा करणार आपण बघूया. 50 मिनिटमध्ये बघणार आहोत. हे बघा, 50 मिनिटमध्ये जर मार्केट 23,600च्या लेवलपर्यंत आलं आणि तिथं जर तुम्हाला कॉल साईडला एक 5 MA भेटला, कॉल साईडला 5 MA भेटला, तर तुम्ही कॉल साईडला या लेवलला जर समजा इथं फ्लॅट ओपन होतं आहे, गॅप डाऊन ओपन होतं आहे आणि खालच्या लेवलला आलं आहे 23,600च्या लेवलला, तर इथून रिव्हर्स जाऊ शकतं एक डोजी बनवण्यासाठी. आपण जेव्हा पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, इथं एक डोजी कॅन्डल बनवू शकतं मार्केट. त्यामुळं हे डोजी बनवायसाठी इथं येऊन माघारी जाऊ शकतं. मग ह्या लेवलला एवढ्या जो एरिया आहे याच्यामध्ये कुठेही तुम्हाला 5 MA भेटला कॉल साईडला, तर तुम्ही तो ट्रेड करायचा आहे. एक SL केला तर जाऊ द्या, पण त्याच्या ऑपोजिट जर तुम्हाला प्रॉफिट भेटला तर 1:3-4चा भेटू शकतो. मग तुम्ही काय करायचं आहे, फ्लॅट ओपन होऊ द्या, नाहीतर फ्लॅट ओपन होऊ द्या, नाहीतर गॅप डाऊन ओपन होऊ द्या. 23,600 लेवलला आल्यानंतर कॉल साईडला एक 5 MA ट्रेड करायचा आहे. ठीक आहे, आणि जर समजा मार्केट ओपन झालं, गॅप ओपन झाल्या नाहीतर फ्लॅट ओपन झालं आणि वरती गेलं, तर मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, 24,241ची एक लेवल जर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं आणि वरती गेलं, गॅप अप ओपन होऊन वरती गेलं आणि इथं सस्टेन करायला लागलं आणि नंतर इथं 5 मिनिटमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॅन्डलला जर तुम्हाला 5 MA मिळाला पुट साईडला, 5 MA मिळाला पुट साईडला, तर तुम्ही इथं एंट्री करायच्या. 1:3-4 चं टार्गेट ठेवायचं आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. हा वर्क करण्याचे कॉमन चान्सेस आहेत की आपण जसं तुम्हाला म्हणलं की एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर एक मार्केट होल्ड कॅन्डल बनवू शकतं. मग त्याच्यासाठी आपण डोजी ट्रेड करणार आहे, हावाला डोजी, डे कॅन्डलमधला हावाला डोजी. मग मार्केट ओपन झाल्यानंतर जर वरती गेलं तर तिथून रिव्हर्स येणार आहे, किंवा खाली आलं तर तिथून रिव्हर्स येणार आहे. हा प्लॅन असणार आहे आपला. मग त्यामुळं मी ह्या लेवलला पुट साईडला एंट्री आणि ह्या लेवलला कॉल साईडला एंट्री सांगितलेली आहे. हा ट्रेड जर आणि एकच ट्रेड घ्यायचा आहे आपल्याला दिवसातून, त्यामुळे एक SL केल्यानंतर आपण एक्झिट ट्रेडिंग बंद करणार आहे. ह्या हिशोबात आपला ट्रेड प्लॅन असणार आहे. तर त्याच्यानंतर आता हा झाला निफ्टी 50चा. सेन्सेक्सचा बघूया. सेन्सेक्सचा बी सेमच पॅटर्न आहे, चार्ट पॅटर्न. जर सेन्सेक्समध्ये 78,400च्या लेवलपाशी मार्केट आलं, जर समजा फ्लॅट ओपन झालं या नाहीतर गॅप डाऊन ओपन झालं आणि 78,400च्या लेवलपाशी आलं, तर इथे एक तुम्ही कॉल साईडला 5 MA घेणार आहे, कारण याच्यामध्ये पण एक पॉज कॅन्डल बनवू शकतं, एक डोजी कॅन्डल बनवू शकतं. त्या हिशोबाने आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. मग आपला ट्रेड प्लॅन कुठे असणार आहे? 23,400च्या लेवलला जर तुम्हाला कॉल साईडला कुठं 5 MA भेटला तर ट्रेड करायचा, किंवा ते 79,900च्या लेवलला किंवा त्याच्या खाली कुठे सांगतो तुम्हाला, त्याच्या खाली या लेवलला 79,700च्या लेवलला जर तुम्हाला इथे कुठे भेटला तुम्हाला 5 MA पुट साईडला, तर तुम्ही तो ट्रेड करणार आहे. ठीक आहे, ह्या लेवलला 78,400च्या लेवलला कॉल साईडला, आणि जर कदाचित गॅप अप ओपन झालं आणि वरती गेलं तर 79,700च्या लेवलला पुट साईडला एंट्री करणार आहे आपण. हा ट्रेड प्लॅन सेन्सेक्सचा असेल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, जे शेअर मार्केटबद्दल माहिती मिळवतात किंवा मिळवण्याचा प्रयत्न करतात, किंवा ज्यांना शेअर मार्केटबद्दल शिकायचं आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा ह्या चॅनलला. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी.